देखिए, आज मैंने स्वयं आरबीआई, पोस्ट विभाग और महाराष्ट्र सरकार के सभी आला अधिकारी, अलग अलग विभागों के लोगों के साथ आज बैठक की और ये जो डिमोनेटाइजेशन हुआ है, इससे जो परिस्थितियां सामने आई है उसके ऊपर कुछ अहम फैसले हमने किए। एक महत्वपूर्ण फैसला हमने ये किया कि एक और जो हमारी एपीएमसीज है वहां पर हम बैंकिंग नेटवर्क को स्ट्रेंथन करके वहां का जो व्यवहार है उसको ठीक करेंगे। साथ ही में हमने किसानों को ये अलाउ किया है कि स्टेट ट्रांसपोर्ट की बसों में 24 नवंबर तक किसान 50 किलो तक का अपना सब्जी वगैरह सारी चीजें ये फ्री में ट्रांसपोर्ट कर सकते हैं। तो इससे वो शहर तक अपनी सब्जी लेकर आएंगे और उसको बेच पाएंगे, तो उनको भी फायदा होगा और साथ में एक किल्लत भी खड़ी नहीं होगी, लोगों को सब्जियां भी मिलेगी। साथ ही में हमने ये भी तय किया है कि केंद्र सरकार ने जिस प्रकार से टोल में से छूट दी है, उसी प्रकार से राज्य सरकार भी 18 नवंबर तक हमारे जो राज्य के टोल है इंक्लूडिंग मुंबई के टोल सहित हम लोग 18 नवंबर तक उसमें छूट देंगे। साथ ही में हमने एजुकेशन डिपार्टमेंट जो है हमारा शिक्षा विभाग, उसने यूनिवर्सिटीज को ये कहा है कि चूंकि बैंकों के ऊपर अभी बहुत ज्यादा लोड है, तो जो बच्चे फीस वगैरह भरते हैं या जो एग्जामिनेशन फीस भरते हैं उसमें डीडी वगैरह बनाना उनको संभव नहीं है, तो इसलिए वो चेक स्वीकृत करें, ये भी कहा गया है। साथ ही में हमने हॉस्पिटल्स को, प्राइवेट हॉस्पिटल्स को खासकर ये कहा है कि वो चेक पेमेंट लेना शुरू करे और हमने उनको ये भी एश्योर किया है कि अगर किसी कारणवश चेक बाउंस होता है तो 10,000 तक उस चेक का जो अमाउंट है वो जो मुख्यमंत्री सहायता निधि है उस निधि में से हम उपलब्ध करवाएंगे और फिर जो निगोशिएबल इंस्ट्रूमेंट एक्ट में आगे की एक्शन करनी है उसमें हम पूरी मदद करेंगे। साथ ही में हमारे ट्रांसपोर्ट कमिश्नर ने स्कूल बसों के साथ जो एसोसिएशन उसके साथ बातचीत की है और उनको भी ये अपील की है कि वे भी सहकार्य करें और उन्होंने भी सहकार्य करने का तय किया है। साथ ही में जगह जगह पर करेंसी एक्सचेंज उपलब्ध हो, इसलिए हम लोग ये भी प्रयास कर रहे हैं कि जो हमारी 350 सब ट्रेजरीज है, जो हमारे तालुका लेवल पर सब जगह वो सब ट्रेजरीज है, तो हम आरबीआई के साथ वो भी बातचीत कर रहे हैं कि अगर करेंसी एक्सचेंज हमको वहां अलाउ किया जाए तो लोगों को और सुविधा इस मामले में होगी। साथ ही में जो लोग आज लाइन में खड़े हैं उनको किस प्रकार से सुविधा दी जाए, तो उसके लिए भी आरबीआई के साथ बातचीत हुई है कि लाइन का सेग्रीगेशन किया जाए, महिलाओं को खासकर जो सीनियर सिटीजन्स हैं उनको प्रेफरेंस दिया जाए। ऐसी कई चीजों के ऊपर हमने आज बातचीत की है, कुछ निर्णय भी लिए हैं और साथ ही में जो हमारे टैक्सेस वगैरह जो म्यूनिसिपल टैक्सेस है या अलग अलग प्रकार के इलेक्ट्रिसिटी के बिल्स है, इनको भी पुराने नोटों में देने की जो तारीख है उसको केंद्र सरकार की अनुमति से अब 24 तारीख तक हमने बढ़ाया है। मुझे ये बताना चाहिए कि पिछले 4 दिनों में हमने जो इसको हमारे कॉर्पोरेशंस में अलाउ किया था, 500 करोड़ से भी ज्यादा पैसा कॉर्पोरेशंस को पुराना बकाया इसमें मिला है और इलेक्ट्रिसिटी बोर्ड को अभी तक करीब करीब 300 करोड़ रुपया मिला है और कई ज्यादा पैसा उसमें मिलेगा ऐसा लग रहा है। साथ ही में हमने जैसे टोल को की माफी दी है, उसके साथ साथ जब एंट्री करते हैं तो एंट्री के समय जो ट्रक्स वगैरह वो जो हमारे बॉर्डर चेक पोस्ट है उस बॉर्डर चेक पोस्ट पर भी उनको जो मतलब चार्जेस देने पड़ते हैं उसको भी वेव किया है। तो कुल मिलाकर बहुत से ऐसे उपाय किए हुए हैं कि जिससे लोगों को असुविधा न हो और केंद्र सरकार ने भी आज जो अहम फैसले लिए उसके कारण मुझे ऐसा लगता है कि काफी सुविधा होगी। और मैं फिर एक बार ये अपील करना चाहता हूं कि माननीय प्रधानमंत्री जी ने देश हित में एक बहुत बड़ा अहम फैसला लिया है और मैं ऐसा मानता हूं कि ऐसे समय प्रधानमंत्री जी के पीछे खड़ा रहना और ये जो काले धन के खिलाफ लड़ाई चल रही है इस लड़ाई में साथ देना, इससे बड़ी देशभक्ति कोई और नहीं है। जरूर लोगों को कुछ परेशानियां होगी, लेकिन सब लोग मिलकर उन परेशानियों में से बाहर निकलने के लिए एक दूसरे को मदद करें, सरकार भी मदद करेगी, ये मैं अपील करना चाहता हूं। आज मी महाराष्ट्र सरकारमधल्या काही ज्येष्ठ सनदी अधिकारी, आरबीआय, पोस्ट विभाग अशा सगळ्यांची एक एकत्रितपणे बैठक घेतली आणि चलन रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्या काही आपल्यापुढे आव्हानं आहेत त्या आव्हानांवर काय कारवाई करता येईल या संदर्भात आम्ही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्याच्यामध्ये केले।
विशेषतः टोलच्या संदर्भातला निर्णय आज आम्ही केला की केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्रातला टोल मुंबईसहित हा 18 तारखेपर्यंत आम्ही रद्द केलेला आहे. त्यासोबत बॉर्डर चेकपोस्टवर देखील जे काही चार्जेस आहेत तेही आम्ही वेव केलेले आहेत, तेही संपवलेले आहेत, तेही रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हे जे ट्रॅफिक आहे हे सीमलेसली मूव्ह होऊ शकेल. त्यासोबत आम्ही हाही निर्णय केला आहे की आज एपीएमसी जे आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी बँकिंग व्यवहार जास्तीत जास्त कसे करता येतील त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून तिथे अडचणी येऊ नयेत. पण त्यासोबत एक महत्त्वाचा निर्णय असा घेतलाय की ज्या आमच्या एसटीच्या बसेस आहेत स्टेट ट्रान्सपोर्टच्या, या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 50 किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे. त्यांना आम्ही ते अलाउ केलेलं आहे. त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही. शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी मार्केट मिळेल, हाही प्रयत्न या निमित्ताने आम्ही केलेला आहे. त्यासोबत जे शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागाला आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यातनं युनिव्हर्सिटीजला आम्ही सांगतो आहोत की आता परीक्षा आहेत, फीज आहेत, तर या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक वेळा द्याव्या लागतात. तर आम्ही असं सांगितलं की आता बँकांवर लोड खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बँका डिमांड ड्राफ्ट तयार करू शकणार नाहीत. त्यामुळे चेक हे त्यांनी स्वीकारावेत आणि चेकच्या माध्यमातून ही फी स्वीकारावी असे देखील आदेश आपण त्या ठिकाणी देतो आहोत. त्यासोबत प्रायव्हेट हॉस्पिटल्सला देखील आपण सांगितलं की त्यांनी चेक स्वीकारावे आणि त्यांना आम्ही हेही सांगितलं आहे की जर ते जे चेक्स आहेत ते इन केस बाउन्स झाले तर 10,000 रुपयापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही पैसे देऊ आणि त्याच्यानंतर मग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टमध्ये जी काही कारवाई पुढची करायची आहे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. यासोबत जे लोक आज मोठ्या प्रमाणात रांगेत उभे आहेत तर त्यांना कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल या दृष्टीनं आज आरबीआयशी चर्चा झाली आणि बँकांना त्यांनी देखील इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये लाईनींचं सेग्रिगेशन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये विघटन केलं पाहिजे. महिला असतील किंवा सिनियर सिटीजन्स असतील त्यांना एक वेगळी लाईन दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही ठरवलेल्या आहेत. त्यासोबत केंद्र सरकारने आता आपल्याला कल्पना आहे की 24 तारखेपर्यंत जे काही म्युनिसिपल ड्यूज असतील किंवा सरकारचे जे काही देणे आहेत ते जुन्या चलनामध्ये देण्याची परवानगी दिली आहे. राज्यातही आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि तसे ऑर्डर्स आम्ही इश्यू केलेले आहेत. आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की गेल्या 4 दिवसामध्ये जवळजवळ आमच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सनी म्युनिसिपल काउन्सिलनी 500 कोटीपेक्षा जास्त ही जुनी देणी वसूल केलेली आहेत. विद्युत मंडळाने जवळजवळ 300 कोटी रुपयाची देणी त्या ठिकाणी वसूल केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक या देण्यांचा भरणा देखील करतायत. एकूणच आम्ही हा प्रयत्न करतो की लोकांना जास्तीत जास्त सुविधा या माध्यमातून मिळतील. मी जनतेला ही अपील करू इच्छितो की माननीय पंतप्रधानांनी या देशातल्या काळ्या पैशाशी एक प्रचंड मोठी लढाई सुरू केली आहे आणि मला असं वाटतं की आज सामान्य जनतेला ही लढाई हवी आहे, कारण ह्या देशामध्ये विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काही असेल तर तो भ्रष्टाचार आणि काळा पैसा आहे. आणि म्हणून ही लढाई करत असताना काही अडचणी निश्चित येतील, पण आज या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांच्या पाठीशी आणि या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही देशभक्ती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जनतेच्या पाठीशी उभं आहे आणि समाजानेही एकमेकाच्या पाठीशी उभं राहून एकमेकाला मदत करून सरकारची मदत घेऊन या परिस्थितीतनं आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही हा देखील प्रयत्न करतो की जवळजवळ आमच्याकडे 350 सब ट्रेझरीज आहेत तालुका स्तरावर. आम्ही आरबीआयला ही प्रपोजल दिलं आहे की तिथे मनी एक्सचेंज जर आम्हाला सुरू करून दिला तर त्या सरकारच्या ट्रेझरी आहे, तिथे ट्रेझर ऑफिसर आहे, त्यामुळे त्याही माध्यमातून सुविधा होईल. आम्ही बँकांना हेही सांगितलं की तुम्ही मोठ्या प्रमाणात जर मोबाईल व्हॅन्स या समजा आणल्या तर त्याला सर्व प्रकारची पोलीस मदत ही आम्ही देण्याकरता तयार आहोत. पोलीस पूर्णपणे तत्परतेनं त्यांना गार्डिंग करतील. एकूणच महाराष्ट्र सरकार या माध्यमातून जनतेला मदत करण्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची पावलं उचलतं.